कोकण पदवीधरची निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा आहे आणि तुम्ही बघताय फॉर्म भरताना सगळा जो कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे। कोकण पदवीधरमध्ये लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेला परिवर्तन करायचं आहे आणि तोच जोश आज फॉर्म भरताना कालच्या एका मेसेजमध्ये फक्त मेसेज दिल्यानंतर सुद्धा कोकणातनं संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले की पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार। बघा, लोकशाहीची प्रक्रिया ही अर्ज कोणी भरू शकतो। आता काल परवा मध्ये महायुतीमध्ये पण भरपूर नावं होती आणि आता आज ती नावं कमी झालेली दिसतात। त्यांच्यात पण अपक्ष वगैरे वेगवेगळे फॉर्म आलेले आहेत आणि म्हणून निवडणुकीचा माघार घेण्याची वेळ जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर जे शिल्लक राहतील ते खरे उमेदवार। आणि मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या ठिकाणी या कोकण पदवीधरमध्ये होणार हा विश्वास मला आहे। नाही, मी सगळ्यांचं नाही बोलणार, मी तुम्हाला एकच सांगितलं की महायुती आणि महाआघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधरमध्ये राहणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्यानंतर या गोष्टी होत असतात, परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर मोदीचा आवाज बंद झाला। इथे फक्त उभाटाचाच आवाज माननीय किशोर जैन यांचा कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून कोकण भवन इथे फॉर्म भरत आहोत आणि फॉर्म भरत असताना सर्व शिवसैनिक आणि त्यांचे सहयोगी महाविकास आघाडीचे सर्व जे मतदार आहेत, मतदार आणि कार्यकर्ते यांनी एक दिलाने काम करण्याचं ठरवलं आहे आणि आम्हाला आशा आहे की किशोर जैन यांचा नक्कीच विजय होईल आणि तो आम्ही विजय घडवून आणू याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। आज या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक इथे आलेलो आहोत। किशोर जैन साहेब आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। महाविकास आघाडीच्या वतीने आपण त्यांचा आज इथे उमेदवारी अर्ज नवी मुंबई कोकण भवन येथे भरलेला आहे। असंख्य मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण पाहिलं असाल की मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि अतिशय शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत। नुकतीच झालेली जी लोकसभेची निवडणूक होती त्या लोकसभेच्या निवडणुकीत जर आपण बघितलं असेल तर आपण ज्या पद्धतीने जे सत्ताधारी पक्ष होता त्याचा जो धोबीपछाड आज आपण या महाराष्ट्रामध्ये या लोकांना दिला आणि या महाराष्ट्रामध्ये एक सिद्ध केलं की या महाराष्ट्रामध्ये दुसरं तिसरं कोणी चालत नाही, तर या महाराष्ट्रामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच नाव चालतं हे जनतेने या महाराष्ट्राच्या दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे येणारी जी निवडणूक आहे ही पदवीधरची आम्ही तर आत्ताच सांगतो का आम्ही ती जिंकलेली आहोत आणि आम्ही जी आता या निवडणुकीचा फॉर्म धरला ही एक औपचारिकता आहे जी माघार कुठेही घेतलेली नाहीये। कुठेतरी मताचा टक्का आमचा काही प्रमाणात काही ठिकाणी कमी झालेला असेल, पण पदवीधर मतदारसंघाची जी नोंदणी असते त्या नोंदणीवर आम्ही भर दिलेला होता आणि आम्ही तुम्ही जर आता कोकणाचे जे पाच जर जिल्हे पकडले, मला वाटतं पालघर पासून ते आपण सिंधुदुर्गापर्यंत हा मतदारसंघ आहे आणि या 5 जिल्ह्यांमध्ये जर प्रत्येक तालुका वाईज तुम्ही जर पाहायला गेलं तर शिवसेनेने अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्या जोरावर आम्ही आमच्या विजयाचा एक केंद्रबिंदू ठरवलेला आहे। नक्कीच आम्हाला मान्य आहे, आमचे नेते तिथे वर उमेदवारांबरोबर गेलेले आहेत। काही ठिकाणी मुंबईला देखील पदवीधरचा आम्ही 1-2 दिवसापूर्वी तर आमच्या नेत्यांनी फॉर्म भरलेला आहे। काही नेते तिथे गडबडीमध्ये आहेत, काही नेते आता वर गेलेले आहेत। पण मला वाटते तुम्ही मागची निवडणूक जर पाहिली तर देशाचे पंतप्रधान देखील 17 ठिकाणी सभेला आले, त्याच्यातल्या 14 ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागलाय। त्यामुळे त्यांचे नेते आले म्हणून ही निवडणूक जिंकता येत नाही। ही निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांचं बळ लागतं आणि ते शिवसैनिकांमध्ये आहे। या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणार आहोत।